कोकण हा आता भाजपचा बालेकिल्ला असल्याचं वक्तव्य मंत्री नितेश राणेंनी केलंय। विकास म्हणजे भाजप हे कोकणच्या लोकांना समजलं। कोकणी माणसाला आता विकास कळायला लागलाय। वराह जयंती साजरी करण्याची हिम्मत नसेल तर सांगा, हिंदू आहात विष्णू अवताराला मानणार नाही का, असा देखील नितेश राणेंनी सवाल उपस्थित केला। हो, आमची मोदी एक्सप्रेस गेल्या 13 वर्षापासून आम्ही सालाबाद प्रमाणे सोडतो आहे। यावेळी कोकणातल्या जनतेने लोकसभा विधानसभेला या सगळ्या जनतेने आम्हाला भारतीय जनता पक्ष म्हणून भरभरून दिलेला आहे। राणे साहेबांच्या रूपाने आम्हाला खासदार दिले। आज आमचे चव्हाण साहेब पण प्रदेश अध्यक्ष म्हणून कोकणात येत आहेत, म्हणून आमच्या कोकणाचा पल्ला तसा भारी आहे आता, आणि म्हणून या सगळ्या जनतेचा आभार मानायचं, आणि म्हणूनच आम्ही हे ह्यावेळी 2 ट्रेन आज आणि उद्या सोडलेली आहे। उबाटा, काँग्रेस आणि एनसीपी, शरद पवार यांचे डीएनए टेस्ट कॅम्प घेतले पाहिजे त्यांच्या कार्यालयामध्ये, की बाबा तुम्ही तुमच्या मृत्यूपत्रिकेवर हिंदूत लिहिणार आहे का काहीतरी वेगळं लिहून वरती जाणार आहे, याचं कधीतरी टेस्टिंग झाली पाहिजे। कारण का हिंदू म्हणून अगर तुम्ही सनातन धर्मामध्ये असणाऱ्या आमच्या विष्णूच्या अवतार वराची अगर जयंती साजरा करण्याची अगर तुमच्यामध्ये हिंमत नसेल ना, मग यापेक्षा नाव लावून बदलून टाका, सांगा आमचं राजकीय धर्मांतर झालंय आणि विषय कार्यक्रम संपून टाका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।